नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमन. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. गाईज, मला घर सोडून बाहेर पळत सुटायची सवय लागली. मात्र आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमचा बॉस नटरंग बनून का बरं आलाय. मी माझ्या अंगावरचे सगळे केस उठून फेकलेत गाईज. कारण आज आपण ज्या माणसाला भेटणार आहे, ज्या अंगावर लय केस आहेत, त्या डोक्यावर केस आहे, त्या तोंडावर केस आहे, एवढंच नाही तर त्या कपाळावर पण केस आहे. कारण त्यांनी एकाला कचकन घावला होता. काय लोकांनी दाबायचा प्रयत्न केला आपल्याला, पण आपण दाबणार नाही भाई. आपण आई अरे मी घरी बिरे दस्तक देतो भाई. मी येडाला आदूवर पब्लिक मला रोस्ट करते भाई. मी बघतोय ना का, मला नाही आवडत भाई. आणि तू पण असा रोस्ट वगैरे करतो ना, मला पण तुझे व्हिडिओ बघितले मी, मला नाही आवडत भाई. रोस्ट घरी बिरे दस्तक देतो भाई. मी येडाला आदूवर. गाईज, मी आलो इकडे सेटवरती जाम गर्दी, पण आल्या चहा पाण्याचा विषय केलाय आणि डिडो इकडे चाललाय. हे ना हॉटेल भाग्यश्री वाला डिडो कंटिन्यू फोनवर कोणाशी बोलता काय माहिती आहे. अरे सगळे उरे भरून ठेवले. व्हॉट इज रॉंग विथ दिस वर्ल्ड? आय डोंट अंडरस्टँड. अरे बाबा, एव्हरीबडी इज कमिंग इन बिटवीन ओनली. गाईज, आम्ही सेटवर आलोय आणि मागं तुम्ही बघा डिडो वन साइड सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देतोय. झुंकर ना, त्यास ओळखून येणार ना भैया. आता विषय काय गाईज माहिती आहे का, मला इथं आल्यावर कळलंय की या गाण्याचं डिरेक्शन पण ना MC डिडो स्वतः करणार आहे. म्हणजे गुरमीत राम रहीम सिंग इंसान नंतर दुसरा असा मनुष्य आहे जो सगळं स्वतः करणार आहे. गाणं लिहिलं पण स्वतः, म्युझिक पण स्वतः, ऍक्टिंग पण स्वतः, गाणार पण स्वतः, आणि सध्याची गती बघता गाणं ऐकणार पण फक्त डिडो असू शकतो. गाईज, आपण वाट बघतोय डिडोच्या मेकअपची आणि कपडे चेंज व्हायची. मग त्याची जरा गप्पा मारू, म्हणजे तुम्हाला पाहायला चांगलं वाटेल. मला काही प्रॉब्लेम नाही भेंडी. सर, इतक्या कमी वयामध्ये तुम्हाला यश मिळालं, प्रसिद्धी मिळाली, एवढं सगळं असताना, इतकी प्रसिद्धी असताना तुम्हाला कधी गतची बाधा नाही झाली. हे सगळं कुठून आलं? हे श्रेय कशाचं? स्वभाव. जी जी जी, आंखें देखो, नीयत में खोट साफ नजर आता है, हवस से भरी हुई. गाईज, मला भीती वाटली होती की एकटा बिकटा गेलो तर इथं माझ्या जीवाला धोका असू शकतो. सो मी एक बिल्डर आणलाय आज. आमच्या नाशिकचे अनिरुद्ध वाईंचे सर्व आमच्यासोबत आज अनिरुद्ध सर पण आहेत. थोडा नाही बेंटच हो, मी दिसणार नाही तर मला कडर यावं लागेल. तू डिडोचे गाणे ऐकले का? नाही भाई, मी आता ते रिसेंटली जे पॉडकास्ट चालू आहे रीलमध्ये तेवढंच पाहिले. डिडोचा प्रॉब्लेम काय झाला, त्याचे गाणे कोणी ऐकतच नाही. सगळेजण त्याचा पॉडकास्टच ऐकू राहिले च्या गावात. मा डोकं फिरलं ना भाई, बाजार उठू शकतो मी. सेटवर पोहोचल्यापासून आम्ही वाट बघत होतो की डिडोबाई किंवा वन साइड कपडे बदलतील आणि आमच्याशी बोलतील. मात्र डिडोबाई आमच्याशी सोडून सेटवर प्रत्येकाशी वन साइड लढत होते आणि अधूनमधून आपल्या जुल्फ्यांमध्ये हात टाकत होते. एवढी दारू आहे गाईज, आम्हाला फक्त चहा किंवा पाणी विचारताय. एवढी दारू काय इथं? 13, 14, 25 ब्रँड आहेत. काही तर दारू पित बी नाही. पण मग माहिती पाहिजे ना कुठलं काय किती. मला काय वाटतं माहिती, ब्लॅक डॉग म्हणजे काळा कुत्र्याला धरतात, त्याला मुत्याला लावता होत्या. इंद्री नावाचं काय? इंद्री म्हणजे जे चिचुंद्री राहते ना, त्याचं भाऊ त्याची बहीण रे इंद्री ना. लिंग विंग पुल्लिंगी स्त्रीलिंगी. एवढं हमरे का वैसे कुछ नाही. पण इथे एवढी दारू यासाठी आहे की बाबा डिडोचं शूट आहे, पैशांची अपेक्षा नका ठेवू. मला काय वाटतं माहिती का, ते मारता मारता असं एक पॅक करून लगेच डान्सला. मला तर वाटतं दारू प्यायला भेटे म्हणून शूट लावले. असू नको तू, तुला पण तीच ऑफर दिली असं वाटतंय मला. एवरीबॉडी सबके सब चोर हैं साले. शूटिंग चालू व्हायच्या अगोदर मी माझ्या केस नसलेल्या मित्राला घेऊन डिडोकडे गेलो आणि डिडोचं हेअर केअर रुटीन जे आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आणि आम्हाला कळलं 3 तास रोज शिकाई चोळायचा कार्यक्रम डिडो भाई करत असतात. काहीच अभी रिहर्सल का टाइम हो गया है. वन साइड सगळ्यांना उभं केलंय, पण डिडो दादा कपडे बदलत नाही. नको परेशानी हो रे मुली, मी चावील पिसवून का त्याला. मी ना गाईज खूप चुकीच्या दिवशी क्लीन शेव गेले आज. थोडी तरी दाढी मिशा पाहिजे होत्या. असं करायला काहीतरी थोडंफार पाहिजे होतं. माझ्याशी गोड वागले तर मी यांची गोडीत घेणार नाही असा माझ्यावर विश्वास दाखवून मला पूजेसाठी पुढे बोलवण्यात आलं आणि मला कळलं की आता 1 बाय 1 सगळे जण पूजा करणार आहेत. ए उठा इकडे, 5 मिनिटं लवकर चला. आरडाओरडी झाल्यानंतर फायनली पूजेला सुरुवात करायची वेळ आली होती. माझ्या मनामध्ये मात्र धाकधूक कंटिन्यू होती.
पूजा करत असताना भस्कन कॅमेरावरच अक्षदा टाकण्यात आल्या. सगळ्यांच्या कष्टांना फळ मिळावं अशी प्रार्थना मी गणपती बाप्पाकडे केली आणि फायनली मग पूजा आटपून शूटिंग चालू झालं. प्रॅक्टिस चालू झाली होती गाईज, तरी पण माझं लक्ष डिडोकडे होतं, कारण डिडो कपडे बदलतच नव्हता. गाईज गाणं भारी आहे, गाण्याला इज्जत आहे गाईज. गाण्याच्या सेटवर गेल्यावर मोठे मोठे माणसांची मी पटकन ओळखी करून घेतल्या. कधी कोणाकडे उधार मागायची गरज पडेल सांगता येत नाही, आणि त्याचबरोबर माझ्या जरा नवीन ओळखी पण झाल्या ज्याची मला गरजही होती. गाईज मला आहे ना तर 5-5 मिनिटांनी एक माणसाला भेटावं इथं, पण हा भाऊ कपडेच नाही बदलू राहिला. काहीच आता जर नाही झालं तर मी आहे त्या कपड्यावर त्याला प्रश्नोत्तर करायला बसवणार आहे. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. उस दिन मुझे याद करना. या कॅमेऱ्याची दया येते, कारण या कॅमेराला आज डिडोला शूट करावं लागणार आहे, ते बी खूप टाइम. म्हणजे कॅमेराने जेव्हा जन्म घेतला असेल तेव्हा कॅमेराला वाटला असेल मोठे हिरो हिरोईन ऍक्टर ऍक्ट्रेस हॉट सीन वगैरे रेकॉर्ड करेल. तुम्ही पापा केली नाही या जन्मामध्ये की पुढचा जन्म तुम्हाला अशा कॅमेऱ्याचा भेटतो ज्याला डिडोला शूट करावं लागतं. गाईज डिडोला शूट करावं लागतं. दुसरा आज खपणार आहे. गाईज बेसिकली कपड्याचा विषय असा आहे की म्हणजे बघा, कपडे आपण सरासरी कपडे घालतो की आपण चांगलं दिसलो पाहिजे, आपण देखणे दिसलो पाहिजे, पण इथं तसं नाही. डिडो कपडे ह्यासाठी घालतो का तो संजय दत्त दिसला पाहिजे. बेसिक क्रायटेरिया आहे की मला ते घालायला, त्यातनं मी संजय दत्त सारखा दिसेल. मित्रांनो फायनली सेटवरती कपडे आले होते. अख्ख्यांना कपडे बदलायला पाठवलं, मात्र डिडो भाई तरी सुद्धा कपडे बदलायला जातच नव्हता. गाईज कमीत कमी 3.25 तास झाले इथं मेकअप चाललाय. बापरे, मला टेन्शन आलंय आता की जेव्हा डिडो बाहेर येईल तेव्हा लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया. पण मी म्हणतोय एवढा मेकअप तर दीपिका पादुकोण पण करत नसेल. मग ती छान दिसते ना, म्हणजे हा पण छानच दिसतो. रेशिश नाही विषय गाईज. त्यांच्यातले ते एक डायरेक्ट रेनकोटची पॅन्ट काय घातली बाई, रेनकोटची पॅन्ट आणि खाली क्रॉक्स घातले ते. हे येड्या रेनकोटची पॅन्ट नाही ती, येडा बेडा का तू? तुला काय रेनकोटची fashion पॅन्ट मधलं कळत नाही. रेनकोटची पॅन्ट आहे. हे उसके पैंट पे झुमकर ना रेनकोट का ही लग रहा है यार, वो देख बाहर आ रहा है देख. क्रॉक्स पण तू कुठं बी पाहतो, याला काय फॅशन बिशन म्हणणं कळत नाही काय. इट इज रिचनेस. मी काय म्हणतोय हा लोकांना बघ नसून त्या चड्ड्या का बघू राहिला, ते पण पुरुषाचे पॅन्ट पुरुषाच्या बघू राहिला तुम्ही. अरे पुण्यामध्ये येऊन एवढं वाईट दिवस आलं तुझ्यावर. काहीच मान आहे ना, आजच शूटिंग संपवून नाशिकला जायचंय, कारण कसं आहे एवढा प्रोडक्शनचा खर्च नाही परवडत, आपण छोटे मोठे क्रिएटर आहे. पण अजून शूटिंग चालू नाही झालेलं आहे. आता घड्याळ्याच्या काट्यावर किती वाजले माहिती का तुम्हाला? 8 वाजले गाईज. मी 6 वाजेपासून इथं आलेलो आहे. सगळे अरे पोरीने ज्यांनी मेकअप केला त्यांच्या घामानं मेकअप उतरायची पाळी आली इच्छा गावात, पण ते कपडेच नाही बदलून राहिले ना बाई. अरे बाई काय विषय आहे. कपडे गाईज फायनली आई शपथ कपडे चेंज. A few moments later. श्रीकृष्णेन सुभद्रायै गर्भवत्यै निरूपितम्. कपडे का बदलून गेले बाई? हा भाई यार गाईज, फक्त तुम्हाला माझ्या वेळ पाहायला म्हणून कष्ट सहन करतो ना, माझी इच्छा ना हाताने कपडे घालील मी आता बाई. अशा गावात डिडो सेटवरती सगळ्यांकडे रागानं बघत होता, कॅमेऱ्याकडं, धुराकडं, आर्टिस्टकडं आणि माझ्याकडं, आणि अधूनमधून आपल्या केविलवाण्या केसांमधनं हातही फिरवत होता. गाईज शूटिंग चालू होतं. मी डिडो बाईला म्हटलं, डिडो बाई थोडंसं साईडला आपल्याला बोलायचंय. तर मला एक नवीन बातमी कळाली की आता जे फायनल आपले कपडे आहेत, ते फायनल कपडे जे आहेत हे डिडो बाई घालायला गेलेत. सो डिडो बाई त्यांच्या त्या लुकमध्ये येतील आणि फायनली कपडे बदलून आता आपल्याला गप्पा मारता येणार गाईज.
आपल्या संजय दत्त अवतारमध्ये आल्यानंतर डिडोच्या अंगामध्ये एक नवीन वारं संचारलं होतं आणि त्या वाऱ्यामुळे पुन्हा एकदा सेटवरती सगळ्यांवर हिडीस फिडीस करायला चालू केली होती. चप्पल वगैरे काढली का जावा तिथं. मित्रांनो, अथक परिश्रमानंतर फायनली 5.5 तासानंतर आपण MC डिडो बाईसोबत बसलोय. भाई, पहिला प्रश्न असा आहे मला, लय लोक कमेंट करतायत, हे केस वाढवायचं काय लॉजिक आहे नेमकं? आता भाई तू आहे ना, तुला पहिले तर हक्क आहे ब्रो, नाही का? सही. आणि काय विषय, मगाशी मला जरा शूटमुळे तुला बोलताना आलं आणि मला जरा वेळ देताना आला तुला. आणि केसाचा राहिला तो विषय, तू जो बोलला ना भाई, ही ओळख आहे माझी, नाही का? आणि मी असाच राहतो. तुम्हाला कधी पण बघ, मी असं ना काय येड्यावणी नाही फिरत भाई, मी असा राहतो ना, असाच जगतो भाई. देखो इन्हें ये है होश की बूंदें. माझी रिअल लाईफ आहे ही भाई. आणि मी राहतो असाच, कारण माझी वस्तीतनं आलोय भाई, मी अशा गरिबीच्या वस्तीतनं आलोय भाई वर आज. आणि तू आज बघितला असं सेटअप बिटअप भाई माझा, नाही का? काय लोकांनी दाबायचा प्रयत्न केला आपल्याला, पण आपण दाबणार नाही भाई, आपण आहे. कारण कळलं ना आपण कुठल्या तापरच आहेत भाई. बरोबर. सेटअप तर आहे, म्हणजे सेटअपचं नो डाऊट आहे, गाणं पण भारी आहे, कोरिओग्राफी त्याहून भारी आहे. प्रश्न मला दुसरा असा आहे की लय लोक म्हणतात कमेंटमध्ये की संजय दत्त सारखा आउटफिट आहे, ते पण काळं, व्हाईट नाही तर लाल, ही 3 रंगांमध्ये आतापर्यंत पाहिले. हा नेमका काय मॅटर आहे, हे आउटफिटचा काय मॅटर आहे? कारण कसा विषय माहिती का, मी ज्या वेळेस जेलला होतो ना, त्यावेळेस मला नाही का दुनियादारी कळली नव्हती भाई काय गोष्टीची. आणि ज्या वेळेस मी जेलला गेलो ना, त्यावेळेस मला दुनियादारी कळली भाई, नाही का? लोक कसे राहतात तिथं. मला सवय लागली 2 वर्ष वर्दीत राहायची, समजलं का? मग ती वर्दी मी आता वाईट तर लय घालतो, आतमध्ये वाईट असते वर्दी, लोकांना करतात ना भाई, त्यांना वाईट वर्दी असते भाई. तर मला पहिल्यापासून आवड होती, मी 2 वर्ष तीच घातली भाई. तर आज तू माझी ओळख बघतोय ना, मी ब्लॅक, व्हाईट, रेडवालं हे 3 घालून फिरतो बाहेर रस्त्याला. मला लोक बघून येडे होते, चकित होतात भाई. आज तू कसा चकित झाला, पब्लिक चेक होते आणि तुला कमेंटमध्ये काय पण बोलती, नाही का? मला बोलती, समजतो का? तुला पण विचारत असेल की ह्याला विचार प्रश्न, तू आज माझ्याकडे आला भाई, कसं वाटलं तुला इकडे? मला नाही आवडलं, मजा आली. हाय का भाई? एवढं मजा आली मला तर. अशी मज्जा आली पाहिजे भाई. बरोबर. मला एक अजूनच विचारायचं होतं की आता आज मी शूट तर पाहिलं, मी गाणं तर सांगू शकत नाही, पण हे ते गाणं नाही जे गाण्यामध्ये MC डिडो एव्हरी पाहिले, नाही. तर हे वेगळा जो विषय आहे, जे वेगळ्या अंगाला तुम्ही लागले भैया, याचं काय मॅटर आहे? गाणं काय, पुढे कोणती गाणे येणार आहेत, कुठे लोकांच्या कानावर आणि काळजावर वार होणार आहे, कळलं पाहिजे. आता तुला माहिती का, माझे ना आता खरं सांगतो 2 अल्बम रेडी आहेत भाई. अल्बम भाई 2 अल्बम रेडी आहेत आणि सोलो ट्रॅक तर माझे 15-20 रेडी आहेत भाई. पब्लिक रेडी होणार आहे भाई. बिल्ला पब्लिक मला रोस्ट करते भाई, मी बघतोय ना का, मला नाही आवडत भाई. आणि तू पण असा रोस्ट वगैरे करतो, मला पण तुझे व्हिडिओ बघितले मी, मला नाही आवडत भाई रोस्ट वगैरे. मी घरी बिरे दस्तक देतो भाई, मी येड्याला उडायचा अगोदरपासून, लहानपणापासून मी दुनियादारी अशी बघितली ना की कुणावरच भरोसा नाही माझा, समजतो ना? बरोबर. ही जी माझी नाहीच पाहिजे, लोक विश्वासघाती भाई. तर मला पण माहिती, चाटून मोठे झालेत लोक. आज तुझ्याकडे व्ह्यूज, माझ्याकडे व्ह्यूज बघून दुनियादारी सगळे येणार भाई. आज मी तुला पॉडकास्ट देतो कारण माझा फायदा दिसतोय मला तुझ्या. बरोबर. 100% देणार ना मी, 100% सगळ्यांना देणार भाई. माझी ओळख पोचली पाहिजे लोकांना. डिडो किरकोळ नाही, डिडो भाई आहे, रिअल मध्ये आहे भाई. मी उगाच वाई धतिंग देत नाही भाई, डायरेक्ट घरात घुसतो, दस्तक देतो भाई मी लोकांना. नाही बरोबर. डिडोचा व्हिडिओ म्हणला की त्याला रोज व्हिडिओ आवडत नाही, त्याला हा व्हिडिओ निश्चित आवडेल याची मी गॅरंटी घेतो. एक प्रश्न लय इम्पॉर्टंट आहे, मला असं वाटतं सगळ्या लोकांना विचारलं आतापर्यंत, तुला बी विचारलं फेवरेट रॅपर कोण आहे भैया? फेवरेट मी स्वतः आहे भाई, वैयक्तिक. तू गाणे ऐकले ना माझे? ऐकलं. कसं वाटलं तुला? छान झालं पाहिजे, काय नो डाऊट, प्रमोशन झालंच पाहिजे भाई, नो डाऊट झालं पाहिजे. हक्काने. ते जी मराठीमध्ये म्हणे, मीची मजा व्याहलो पोटा आपुलिया, समजलं ना काय बोल? म्हणजे मार्मिक आहे. एक प्रश्न मला जेन्युइनली मनापासून विचारायचा आहे, बाकी ठीक आहे, हे सोशल मीडिया ठीक आहे, प्रपोगेशन ठीक आहे. मी टॅटू पाहिला हातावरती, तू आई असं लिहिलंय आणि तू गुन्हेगारीबद्दल बोलतो, किंवा तुझी एक पर्सनॅलिटी आहे सोशल मीडियावरती. मला विचारायची नेमकी काय भानगडे, ही नेमकी काय विषय? कारण हा टॅटू कमी लोक काढतात, आयटम बिटमच्या नावाने लोकांनी काढलेत, जे ज्यांना कळलं त्यांना हे कळलं, पण आई हे कमी लोक लिहितात. तर नेमकं काय मॅटर आहे? मला असं कधी ना कधी मला असं वैयक्तिक वाटतं डिडो, मी आज तुला पहिल्यांदा भेटलोय बाई, पहिले पण सांगतो आमची पहिली भेटी, अचानक भाईने भेट झाली, पण एक जनरल जी इमेज आहे लोकांमध्ये, यापेक्षा तू रिअल लाईफमध्ये जरा मला चांगला वाटला बाई, किंवा काळजी घेणारा वाटला, प्रेमळ पण वाटला. तर मला हा जेन्युइनली आउट ऑफ यूट्यूब जाऊन व्हिडिओ विचारायचा आहे, काय नेमकं काय विषय? आईचा टॅटू पण तू काढलाय, तू प्रेमळ पण आहे, पण मग तू रागीट पण आहे, काय विषय नेमका? कारण भाई मी माझ्या आईवरती लय प्रेम करतो, कारण ही जगात नाही ती आता सध्या, नाही का? मी व्यक्त नाही करू शकत कुणासमोर भाई.
मी लहानपणी असे दिवस काढलेत ना माझ्या आईच्या क्षेत्रामध्ये. आज मला नाही म्हटलं तर कमीत कमी मला 14-15 वर्ष झालं भाई. मी बिना आईचं जगतोय भाई. मला बाप नाही आणि आई पण नाही भाई. तर माझ्या आईवर लय प्रेम होतं भाई माझं. ते आता माझ्या नशिबात नाही भाई. तर मी माझ्या बहिणीवरती माझ्या भावावरती लय जीवावळून प्रेम करतो भाई. आणि हे तर तू फक्त इथं नाव बघितलं भाई, माझ्या छातीवरती माझ्या आईचा टॅटो आहे भाई. मी कोणाला दाखवलं नाही कधी. कारण कसं असतं भाई, ते माझं दुःख मला माहिती आहे भाई. मी लोकांपर्यंत माझी इमोशनल साईट पण एक मी रागेट पण आहे भाई. मित्राला मित्र भाई, गुन्हेगारला गुन्हेगार आहे भाई. समजतं ना. मी असं म्हणजे मला जे वाटतं मी तेच करतो भाई. मी लोकांचा विचार करत नाही. मी तुला अगोदर पण ते सांगितलं, तू एवढं जर बोलला ना मला, जे आईबद्दल बोलला भाई, माझी खरी माऊली माझी आई होती भाई. आता सध्या ती नशिबात नाही आहे. त्याच्यामुळं भाई मला नाही का कुठंतरी दुःख पण होतंय. मला असं काहीतरी करायचं लाईफमध्ये आणि मी करणार भाई. थोडा दिवस आहे अजून नाही का. आता तर कामं चालू आहे, तू बघितले भाई. मला मज्जा आली, तू आला पण मी तुला वेळ देता नाही आला मला नाही का. मी जरा व्यस्त होतो भाई कामामध्ये. पण सध्या मी तुला माहिती आहे मी माझं वैयक्तिक करतोय प्रोडक्शन सगळं. काय विषय नाही. आता सध्या वैयक्तिक करतोय भाई. लय जण आंधळत त्या भाई, जळायचा प्रयत्न करतात, दाबायचा प्रयत्न करतात मला, पण नाही रोखू शकत भाई मला. हक्काने भाई. आणि जो दिवशी रोखणार ना भाई त्याला डिडो ठोकणार भाई. नाही मला हेच विचारायचं होतं, एवढा खर्च आहे, एवढी टीम बीम आहे, जेवण वगैरे, काय विषय आहे स्वतःच्या खर्चात ना एवढे घर घाले धंदे करायची? काय आग आहे, खाज आहे, काय विषय आहे? लोकांना कळलं पाहिजे ना डिडो कोण आहे, माझी ओळख काय. एक दिवशी फक्त मी म्हणलं ना, फक्त एक दिवशी व्ह्यूजचा विषय ना भाई. तुम्हाला आहे ना मी आकडे दाखवतो, असे आकडे दाखवतो ना, जिंदगीत बघितले नसेल आकडे भाई. मी आकडे दाखवणार लोकांना. मला दाबायचा प्रयत्न करतात भाई. क्लब बीप नाही का, मला म्हणतात की ह्याला देऊ नका, हे नका करू, ते नका करू नाही का. त्याच्यानंतर दुसरा विषय असा ऐकतोय मी की बोले नाही का ह्याला शो बी नाही भेटले पाहिजे, त्याच्यानंतर ह्याला लेबल नाही भेटले पाहिजे. काय विषय ना भाई, आकड्यांचा विषय. आकडे वाढवतो सगळे झुकते. आणि शेवटचा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, MC डिडो MC तर आम्हाला माहिती आहे, डिडोचा काय विषय भाई? डिडोचं मिनिंग आहे ब्रो एक. डिडो म्हणजे एक एकी. म्हणजे आपण सगळे माझे मित्र वगैरे आहेत ना, सगळे परिवार. तो आज बघितले असेल किती टीम होती भाई माझी. ते सगळे माझे जिवलग मित्र आहे भाई. कुठल्या कंपनी बिंपनीतले नाही, कुठले असे हे नाही म्हणजे नाही का ते म्हणतो ना गुन्हेगार बिनेगार नाही भाई. सगळे फॅमिलीवाले आहेत. असे ना की मी फिरतो घेऊन पोरं माझ्या आहेत असे नंबर गाडी 4-5 जण आजूबाजूला. तुझ्या थांबल्यात दिसले गाव हे कट्ट्या रोयण्या हा राहुल्या आणि लय भाई नाही का लय येडेत भाई. माझ्यासोबत 24 तास असतात. कमी नाही करत भाई कोणाची. नाही बरोबर, करायला पाहिजे, मध्ये मध्ये करावं लागतं ते. सांगतो विषय झाला. चांगलं आहे, चांगलं आहे. आज मजा आली मला शूट बीट पाहून. मला पण छान गाणं वाटलं. जेव्हा येईल तेव्हा लय मजा येईल. आम्ही तुला बघितलं ना भाई, तेव्हाच मी ओळखला तुला. पण मी म्हटलं ना का जरा कामात बिझी होतो. नाही कामात माणूस बिझी पाहिजे. निवांत नंतर त्याला एक पॉडकास्ट आपण करू भाई. करू आणि वैयक्तिक करू. आता लय घाईगडबड मध्ये भाऊ मी सगळं सोडून तुला पॉडकास्ट. तिकडे आहे शूट, तिकडे दाखवू शकतो तू. तिकडे पॅन मारा कोणतरी, कॅमेरा तिकडे तिकडे नाचताय लोक, तिकडे शूट चाललंय. नाही ठीक आहे, इज्जत आहे ब्रो. भेटू निवांत भेटू. निवांत थँक्यू सो मच. सेम इयर. एक नंबर. रोज स्टुडिओ आवडत नाही त्याला, पण आवडावं लागणार त्याला. आवडला पाहिजे. आवडला तर पाहिजे. घरी घुसल नाही अरे एनी टाइम वेलकम आहे. माझी इच्छा आहे माझ्या घरी घुसतो. माझ्या घरी घुसत नाही कोणी या इच्छा गावात. सो गाईज ॲज यू कॅन सी, दाखव त्यांना की शूटिंग अजून पण चालू आहे. मात्र मला लांब जायचंय, त्यामुळे कटावे परी लोभ असं म्हणत आम्ही इथं कल्टी घ्यायचा निर्णय घेतलाय. जर तुम्ही मला मनापासून विचारलं, मी जर तुम्हाला माझ्या काळजीच्या कोपऱ्यापासून सांगितलं, जिभेत जीभ घालून मनापासून अंतःकरणापासून खरं सांगितलं, तर गाणं इज गुड. आणि डिडो ॲज अ पर्सन स्पेशली इट वॉज व्हेरी अनएक्सपेक्टेड. कारण तो बिहाइंड द कॅमेरा खूप चांगला आहे. ठीक आहे, हसी मजाक आता ठीक आहे, जी ऑनलाईन पर्सनॅलिटी असते आपण पण हसी मजाक करतो. मात्र बिहाइंड द कॅमेरा त्याचं नेचर, त्याचा स्वभाव, इथे लोकांशी बोलण्याचा स्वभाव इज व्हेरी गुड. हे गाणं जेव्हा बाहेर येईल तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा की सोमभाऊनी हा त्रास प्रत्यक्षात त्याच्या कानांना, त्याच्या डोळ्यांना सहन केलाय. मी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. भेटतो आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गाईज, काळजी घ्या.